तुम्हें अपना बनाने की नॉट कसम खाई है. जास्त जरा म्हणून दिला का अर्धा आहे माझं एडिट झालं ब्लॉग. तर आता ब्लॉग परत एडिट करताना हे टाकू राहिलेलं आहे. तर गुड इव्हिनिंग फॅमिली. तर म्हणजे सगळं सायंकाळी 6 वाजलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला गुड इव्हिनिंग म्हणलेलं आहे. तर फायनली मी आज आलतो इथं. पाहू शकतात आपलं काल जे ऊस विजला होता ना, त्याच्यावर तणनाशक मारायला आलतो. सोनाली आली ती कॉलेजवरून, परंतु ती इकडं आलेली नाही आहे. कारण की कालचा गुस्सा तिचा अजून गेलेला नाही. म्हणजे माझी संग तरी अजून ती काय बोलायला गेली, त्यामुळे तिला कॉलेजवरून आल्याच्यानंतर मी इकडं आलतो. तिला म्हटलं चल जेवण कर आणि आपण जाऊया, तेवढं फवारणी घेऊया. परंतु तिचा कसलाही रिस्पॉन्स नाही आला. तर मग मी फवारा घेतला, औषध घेतलं आणि आलो. आणि पाहू शकतात 5-6 फवारे झालेले आहेत. एकट्यानेच उचलेले आहेत आणि फवारले आहेत. पाणी एकट्यानेच जागेवरती बेंड होतं म्हणून पाण्याचा काही विषय नव्हता. मग एकट्यानेच उचलून मी फवारलेलं आहे. म्हणजे आहे ना, अजून सोनाली बोललेली नाही आहे. एक दिवस उलटून गेलेला आहे, तरी पण सोनाली अजून काय माझ्या संग बोलली नाही आहे. तर कॉलेजला गेल्यानंतर आम्ही फोनवरती बोललो बरं का. नाही का, तिला कशाचं आधार कार्डाचा OTP लागतो. तिचा आधार कार्डाचा जे नंबर माझा लिंक आहे ना, तर कॉलेजला काय तरी फॉर्म भरायचा होता का काहीतरी होतं. काय लिंक होती ती नाही सांगता येणार आपल्याला. तर त्यामुळे ना तिने कॉल केला होता. तेवढा OTP आलेला आहे, तेवढा OTP सांगा. मग त्यावेळेस मी तेवढं बोललो त्याच्यावरती, परंतु परत ती काय बोललेली नाही आहे. फायनली ती घरी आलेली आहे. आता पाहूया आता बोलते का नाही. तर मी पण चाललेलं आहे घरी, पाहू शकतायत. काय माहीत, म्हणजे आज आमची पहिली वेळेस वाटते इतके दिवस न बोलण्याची. एवढा वेळ न बोलण्याची दिवस नाही गेले अजून जास्त, एवढ्या वेळ नाही बोलण्याची. तर पाहूया आता घरी गेल्यानंतर काय काय होत आहे. तर झालं हो. काय झालं? काय झालं? कसं काय? काय शी आहे? काय डाळ आहेत बाबू? हा कुठं? शेवायच भात? काय शी आहे? भात शी आहे? काय म्हणतो ह्यो? कस काय? अरे लय दिवसाची शेवाय तुझ्या ना. खाल्ल्या नाही पिलो मग? खाल्ल्या नाही पिलो? ऐक ना, मग ते आता कशाला करते पिकून दे ना. अरे नाही मग टाळ्या झाल्या म्हणजे ते चांगलं कसं झालं. बोललेले काही कारणाने व्हायला का काही विषय नाही. फ्रेश होत होता. तर ह्या बकेटी नेल त्या आपण फवारायला त्याच्यात औषध काढलं होतं ना, त्या बकेटी धुवून व्यवस्थित आहे का सुकू घालतो. म्हणजे कसं आहे, औषध कशाला आंघोळीला वगैरे पाणी घेतलं किंवा गुरं पाणी पाजायला घेतलं ना, काही हो नाही म्हणून धुतलेलं आहे ते आता मस्तपैकी निरमा टाकून. आणि ते वाळू घातलेले आहेत. आता फायनली मी मला धुतो, म्हणजे मी फ्रेश होते हात पाय धुवून. मग पाहूया परत प्रयत्न करून सोनायला अजून बाकीच काही बोलते का. तर फायनली आता फ्रेश वगैरे झालेलं आहे. तर पुन्हा ट्राय करू, परत बोलते का दुसरं काही कारण काढून. फिर 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 अगं मांजरे कुठं चालले तुम्ही? नका 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 बघ ना, मांजर येते आपल्याकडे बघ ना. काय कुठं चालला? ऐक ना, आळे असले तर नको हे करू. आळे असले तर नको करू. हा काय सांगलं तिथं? नॉट रिस्पॉन्स. जाऊ द्या आता. जर मी हट्टाला लागलो ना, तर मी लई दिवस ताणेन बरं का. बघत होता मी पण हट्टालाच लागतो. आणि किती दिवस बोलत नाहीत ते करून का तेच पाहतो. आता ते बोलली ना, मी मुद्दाम बोलणार नाही कसलंच. आणि याकडनं काम जर सांगितलं ना घालून, ते पण ऐकणार नाही. आता पाहूया. उद्या खर्ची पण देत नाही तिला कॉलेजला जायला. पाहतोच काय त्याला. भाऊ हां बरं खा. बरं बरं खा. भूक लागली ना तुला? बरं बरं खा. मी हाय दा. तुम्हें अपना बनाने की नॉट कसम खाई है. ओ काय ग बाई? काय नाही, चालले घरी. खाई है काय ग? हाय. तुम्हें अपना बनाने की कसम
आता मी ब्लॉग कंटिन्यू कसं करणार आहे एकटा, मला ही पंचायत पडलेली आहे आणि कोणा अजून ब्लॉग आपला राहत नसतो, हे पण खरं आहे तेवढं. तर तुम्हाला आता मी ब्लॉगमध्ये काय काय दाखवतो आणि ब्लॉग कंटिन्यू कसं करतं बघा. तर पाहू शकतात हे मोहरीचे झाड आहेत मित्रांनो. फॅमिली ज्यांना माहीत नाही ते जे मुंबई पुण्याचे लोक पाहतात ना व्हिडिओ, त्यांच्यासाठी बरं का. पाहू शकतात हे मोहरीचं झाड आहे. तुम्ही भाजीमध्ये मोहरी वापरत असाल तर हे मोहरीचं झाड आहे आणि मोहरीची अंग असे असतात पहा, आणि त्याच्यामध्ये बघा पहा मोहरी निघते है ना. अगं बाई आहे का ही दिदी ना, जाय नाही तिकडं, मम्मी कळण ना तुला तुझी. तर याला काय करावं लागतं, हे झाड आहे ना वाळून द्यावं लागतं बरं का. आणि मग याला चोळायचं, चोळून आहे काय साईडचे जे शेंगा आहेत ना वाळायला ते साईडला टाकायच्या. मग मोहरी शिल्लक राहते. मग मग मोहरी आपण लोणचाला भाजीला वगैरे वापरतो बरं का. आणि आज मी तुम्हाला अजून मी काय काय सांगू बरं. पाहू शकतात बरं का आमच्या खेडेगावाकडले आहे ना वातावरण संध्याकाळच्याला हे असं असतं मस्तपैकी. आता रस्त्याला गेल्याच्या नंतर तुम्हाला आहे ना बायका वगैरे आहे ना शेतातून येताना दिसतील, डोक्यावरती पसाऱ्या वगैरे घेऊन बरं का. ओके ओके काय विषय नाही. तर पाहू शकतात हे आमचं घरासमोरचं वातावरण आहे पाहू शकतात. तर हे पाहू शकतात आता हे मार्केट नगरला चाललेलं आहे कांदा, नगरच्या मार्केटला. अजून तुम्हाला काय काय सांगू आमच्या इकडे नवीन नवीन गोष्टी. पाहू शकतात आमच्या घरासमोर पहा बरं का. आता तुम्हाला मी घराचा माझ्या इंटरव्ह्यू देतो. तर हे आमचं घर आहे, खूप दिवसापासून बांधलेलं आहे. आणि आम्हाला ना त्याच्या म्हणजे आमच्या शिन्या त्याला प्लॅस्टर वगैरे पण करणं झालेलं नाही आहे आत्तापर्यंत बरं का. कारण की मध्ये दुसरं पण काम झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे शेतकरी म्हणजे ना शेतामध्ये दुसरं काही ना काही काम निघतच राहतात. घे बोर, घे विहीर खान, कुठं पाईपलाईन कर, कुठं माती टाक वावरामध्ये, कुठं लेवल कर, अशातच पैसा आलेला सगळा निष्ठून जातो. आणि त्यामुळे आपल्या घराचे वगैरे असे कामं राहतात. बऱ्याच शेतकऱ्यांचे असेच कथा आहेत बरं का. तर त्यामुळे हे काम राहिलेलं आहे. आता फायनली आता लवकरच आम्ही पूर्ण करणार आहेत, तुमच्या पण आशीर्वादाने आणि आमच्या पण काही मेहनतीने. तर पाहू शकतात घर बांधायच्या अगोदर आम्ही लिंबूने लावल्या त्या, आणि त्या लिंबूने अजून दारात आहेत. उन्हाळा असला आणि पावसाळा असला तरी त्याला भरपूर असे लिंब येतात बरं का. इकडे एक लिंबूचे झाडे, म्हणजे आम्हाला लिंबाची ना कसलीच म्हणजे कमतरता भासत नाही. कुठं कधी पण म्हणलं का लिंबू खायच्या लगेच लिंबू दिसणार. मस्तपैकी भाजीमध्ये वगैरे पोह्यामध्ये पिळायचं मस्तपैकी खायचं. तर पाहू शकतात. आणि आमच्या घरामध्ये बघा कसले झाड आहेत. हे गुलाबाचं झाड आहे, हे पाहू शकतात मोगरा. आणि हे जे वेलच ते काही झाडाचं नाव मला सांगता येत नाही बरं का, परंतु हे मुळादावर आहे ना एक नंबर आहे बरं का. त्याच्यावर थोडंफार खाल्लं ना मस्तपैकी मुळाद वगैरे निघतो, पण खायला एकदम घाण आहे बरं का. आणि पाहू शकता तिथं हे ब्रह्मकमळ सध्या आता वाळून गेलेलं आहे, परंतु 3-4 वेळेस तरी हे ब्रह्मकमळ आमच्या इथं फुललेले आहेत. आणि पाहू शकतात हे आमच्या घरामागं जास्त एंटर दाखवत नाही, कारण की एकदा मग आमच्या इथं चोर येते. चोरीला आमच्या ब्लॉगमधून आहे ना घराचं सगळं काय म्हणते आराखडा दिसतो आणि चोरी करून जातात. त्यामुळे जास्त मी काही दाखवत नाही. तर काही नाही मग बाकीचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच फायनली. हां ते पाणी उपसलं होतं. तर भाऊ मला विचारतात पाणी उपसलं होतं का, काय 5-6 वाजता राहिलेत म्हणला. पाणी उपसलं होतं, 1-1.5 तास बंद ठेवीन आणि परत चालू करीन, म्हणजे आपलं पाणी सोडलं त्याच्यात नाही आता नाही उपसायचं. तर फायनली मित्रांनो एवढं आजच्या ब्लॉगमध्ये ना एवढंच. ब्लॉग आवडला असेल नसेल तरी पण फॉलो करा. मला माहिती आहे गावाकडले ब्लॉग हे तुम्हाला आवडतात. तर सोनाली कधी बोलेल माझ्या संग ते पण सांगतात नाही, पण मी आता हट्ट धरणार आहे. कमीत कमी 1 महिना बोलणार नाही आहे मी. ओके, आवडला असेल ब्लॉग तर सबस्क्राईब नक्की करा. चहा जास्त झाला म्हणून दिला का. तर फॅमिलीच्या फायनली आलेला आहे बरं का. तर मी अर्धा व्हिडिओ माझं एडिट झालं ब्लॉग. तर आता ब्लॉगमध्ये परत एडिट करताना हे टाकू राहिलेलं आहे. गणू काय म्हणली ती, चहा जास्त झालाय म्हणून. चहा आता आणून दिलाय, परंतु चहा जास्त झालाय म्हणून दिलाय चहा. काही काय ना मला बोलली नाही, गणूला बोललेली आहे चहा जास्त झालाय आणि तो बरा आहे आणि त्याला पण दिला आणि मला पण दिला फायनली. व्हिडिओ माझा मी एडिटिंगला बसलो होतो मस्तपैकी गाडीमध्ये. अर्धा व्हिडिओ एडिट झालेला तर अर्धा एडिट शेवटला हे टाकतो होता बाय बायच्या नंतर नका. थोडी आहे बरं का.